मागील 4-5 दिवसापासून चाकण MIDC परिसरामध्ये जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांचं आंदोलन आणि उपोषण सुरू आहे। एकंदरीत पाहिलं तर दिवसेंदिवस ज्या चाकणच्या समस्या वाढत आहेत त्या अनुषंगाने आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी विविध अधिकारी असतील, राजकीय नेते असतील, सगळ्यांनी या ठिकाणी भेटी दिल्यात आणि या सगळ्या आंदोलनाचा आढावा घेतलेला आहे। माझ्यासोबत स्वतः ज्यांनी आंदोलन केलं ते गणेश बोत्रे आहेत। दादा, आज अधिकारी तुमच्याशी बोललेत, काय याच्यातून मार्ग काढाय, काय आश्वासन दिलं? खरं तर 31 तारखेपर्यंत खड्डेमुक्त MIDC आणि त्यानंतर 10 महिन्यामध्ये जे काही सर्व रोडची कामं या ठिकाणी पूर्ण होणार आहेत अशा पद्धतीची लेखी स्वरूपाची कमिटमेंट MIDC असेल किंवा त्याचबरोबर जिल्हाधिकारी असतील किंवा PMRDच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। आणि आदरणीय आमच्या मार्गदर्शक जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनीताताई पवार आणि आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीप अण्णा मोहिते पाटील, त्याचबरोबर आमचे जिल्हाध्यक्ष अधिकारी आदरणीय जिल्हाध्यक्ष आदरणीय कोरेकर साहेब यांच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आम्ही आत्तापुरतं आंदोलन या ठिकाणी स्थगित करत आहोत। अन्न पाहिलं तर अनेक राजकीय नेते या ठिकाणी आले, पुढारी आले, या चाकण परिसराची पाहणी केली। कुठेतरी राजकारणामध्ये या परिसराचा या समस्या सुटत नाही, विकास होत नाही असं वाटतं? नाही, राजकारण हा विषय त्याच्यामध्ये नाही। ही सगळी जी खाती ती एकमेकाला अटॅच नाही। मी मागाशी सांगितलं की ॲक्विजिशन हे कलेक्टरकडे असतं, प्लॉट वाटायचं काम हे आरोकडे असतं, डेव्हलपमेंट करायचं काम हे बांधकाम खात्याकडे असतं आणि हे सगळी स्वतंत्र खाती असल्यामुळं यांच्याशी एकमेकाचा समन्वय नाही आणि त्यामुळं ही सगळ्यात मोठी अडचण या ठिकाणी निर्माण झालेली आहे। एकंदरीत पाहिलं तर परंतु या ठिकाणी ठाकरे असतील, त्याच्यानंतर मंत्री उदय सामंत असतील, यांनी हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलंय। याबाबत आपल्याला काय वाटतं? खरं म्हणजे हे जे आंदोलन झालं त्या आंदोलनाचा फायदा उठवण्याकरता अनेक राजकीय पक्षांनी या ठिकाणी आपापल्या भूमिका घेतल्या। आम्ही त्या अर्थाने या ठिकाणी उपोषण केलं नाही, त्या अर्थाने इथं आम्ही उपोषणाला बसलो नाही। आमचं म्हणणं आहे की आम्ही ज्या रोजच्या रोज समस्येला सामोरे जातोय ती समस्या सुटावी याच्याकरता आमचं आंदोलन होतं। आमची नौटंकी नव्हती, आमचं प्रॉपर विषयाला धरून या ठिकाणी आंदोलन होतं, ते आम्ही आज केलेलं आहे। आणि हे सगळे लोक आले, मग ठाकरे सेनेचे लोक आले, त्यांनी या ठिकाणी हिंडून फक्त हुंकर टाकायचं काम केलं। मग उद्योगमंत्री आले, त्यांनी आले। मी हे सगळे 8 महिन्यात 10 महिने एवढा कालावधी लागतो कशाला? तुमच्याकडे पैसे आहेत, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत आणि तुमच्याकडे जर एवढी मोठी यंत्रणा आहे तर तुम्ही 10 महिन्याचा वादा कशा करताय? तुम्ही पुढच्या 2 महिन्यामध्ये हे सगळे प्रश्न सोडवतील असं का सांगत नाही? हे स्थानिक येथील जे सरपंच असतील किंवा स्थानिक नागरिक असतील यांना कुठेतरी विश्वासात घेतलं जात नाही असं तुम्ही मगाशी म्हटलं। सत्य आहे, काय प्रकार आहे? सत्य आहे। कारण जो रोज या समस्येला सामोरे जातोय, ती जी गावं बाधित आहेत त्या गावच्या सरपंचाला, तिथल्या लोकप्रतिनिधीला तुम्ही विचारून या भागातले निर्णय घ्यायला पाहिजे होते। यांनी इथल्या स्थानिक लोकांना कुणालाही बोलवलं नाही आणि त्यांचे प्रश्न ऐकून घेतले नाही। केवळ ऐकीव गोष्टीवर किंवा अधिकाऱ्यांनी सांगेल तेवढ्याच गोष्टीवर त्यांनी भाष्य केलं। आपल्यासोबत MIDCचे अधिकारी आहेत। मला सांगा साहेब, आज तुम्ही काय काय मागण्यांचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि या माध्यमातून किती दिवसात हा प्रश्न सुटणार आहे? या ज्या काही मागण्या आहेत, आज या ठिकाणी सर्व उपोषणकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी चाकण MIDCच्या बाबतीत ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने ट्रॅफिकची जी काही आहे, म्हणजे रस्ते PMRD आणि MIDC हद्दीतील दोन्ही जे काही रस्ते आहेत, त्याचबरोबर PWD नॅशनल हायवे, या सगळ्या रस्त्यांच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 14 तारखेला एक जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे आणि याच्यामध्ये या समितीमध्ये या सगळ्याच यंत्रणांचे जे चीफ इंजिनियर आहेत, सगळ्या विभागाचे प्रमुख याच्यामध्ये समावेश आहेत आणि प्रत्येक मायक्रो प्लॅनिंग याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे। पुढच्या एक 10 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये प्रत्येक समस्या कशी निवारण होईल, जसं ज्या पद्धतीने काही विषय जे आहेत ते तात्काळ 1 महिन्यात सुटण्यासारखे आहे ते 1 महिन्यात मार्गी लावण्यात येतील। त्याचबरोबर काही जे आहे ते 3 ते 4 महिन्यात आहे ते 3 ते 4 महिन्यामध्ये सुटतील आणि जे काही मोठ्या स्वरूपाचे विषय आहे ते पुढील 1 वर्षामध्ये सोडवण्यात येतील। आंदोलनाच्या निमित्त या ठिकाणी प्रशासनाने लवकरात लवकर हे मार्ग काढले जातील, हा प्रश्न सोडवला जातील असे आश्वासन दिलेले आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये किती दिवसात हे प्रश्न सुटतात हे पाहावे लागणार आहे। सायदीप ढोबळे, लोकशाही न्यूज, चाकण, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।